घणसोली सेक्टर 7 येथील सिम्प्लेक्स संकुलातील पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून महत्त्वाच्या टप्प्यातील कलम 19 अ प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पात सुमारे 3,500 कुटुंबांचा समावेश असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकासाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या नव्या आणि सुरक्षित घरांच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. घणसोली येथील संजय पाटील मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. हा टप्पा गाठण्यासाठी रहिवाशांनी दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे. यापुढील प्रक्रियेत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्विकासाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. एकूणच घणसोलीतील हा प्रकल्प नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे. आज आमची विशेष सर्वसाधारण सभा सिम्प्लेक्स 7 सोसायटीची झाली. 79A याची आज आमची जी विशेष सर्वसाधारण सभा लागली होती. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा पुनर्विकास प्रक्रिया चालू आहे असे आपले सौरांचे लाडके युवा नेते, या विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालू आहे. सर्वात आनंद मोठा आहे की आज सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला आणि 79A जी प्रक्रिया होती ती मोठ्या आनंदाच्या उत्सवामध्ये आणि कोरम पूर्ण होऊन जास्त सभासदांनी उपस्थित दाखवून ती चांगल्या वातावरणामध्ये आज पार पडली. तर सांगायचा उद्देश एकच आहे, मी प्रथम शासनाचा आभार मानणार आहे. या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदारजी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आज या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी म्हणजे जे त्यांनी 300 चौरस फूट स्क्वेअर फुटाचं जे आज जे घरांची वय जी 8 आहे ही मर्यादा आमची काढून टाकलेली आहे. त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला सिम्प्लेक्सवासियांना झालेला आहे आणि याचीच एक प्रचिती म्हणून आज आम्ही जी 79A प्रक्रिया ही जी आज या ठिकाणी सहनिबंध कार्यालयाकडे आम्ही पत्र पाठवलं होतं सर्व सोसायट्यांचं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आज खूप चांगलं असं सहकार्य करून आज आमच्या या 79A प्रक्रियेसाठी त्यांनी अधिकारी नेमणूक करून आज ते अधिकारी या ठिकाणी पाठवले होते आणि अधिकारी आले असताना त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करून 79A जो कोरम लागतो ती कोरम संख्या त्यांनी या ठिकाणी येऊन तपासणी केली आणि त्यांची कोरम ही संख्या पार होऊन जास्त आमच्या सभासदांच्या सह्या झाल्यात आणि हाच विश्वास आमच्या सौरभदादांच्यावरती आमच्या सर्व सिम्प्लेक्सवासियांचा आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया चालू आहे. तर मी परत एकदा सांगतो की शासनाचा आभार मानावं तेवढं कमी आहे आणि सौरभदादांच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून जी त्यांनी पाठपुरावा केला आणि मला वाटतं हा पाठपुरावा केल्याचं यश हे त्यांना आणि आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सौरभदादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आज सहनिबंध कार्यालयामधून आम्हाला जे सहकार्य मिळालं, या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आज चांगली मीटिंग पार पडली, त्याच्याबद्दल आम्ही सर्व सोसायटींचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत, सभासद आहोत आणि अतिशय आज आम्ही समाधानी आहोत. सिम्प्लेक्स भाषेचा आनंदाचा दिवस आहे. सौरभदादांनी गेली 4 वर्ष जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आज यश आलेलं आहे. त्यांनी शासन दरबारी खूप मेहनत घेतली आणि 79A साठी त्या ह्या बिल्डिंगचे लाईफ 30 वर्ष होतं ते कमी करून आता जवळजवळ रिडेव्हलपमेंटसाठी आम्हाला शासन दरबारी योग्य ते सहकार्य मिळालेलं आहे. दादांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळे आज आमचं सिम्प्लेक्स भाषेंचं जी छोट्या घरातून मोठ्या घरात जाण्याचे स्वप्न सक्सेस होते. त्याबद्दल दादांचे आम्ही जेवढे आभार मानावे एवढे कमी आहे. किती नरकी यातना होते आतापर्यंत? एवढी नरकी यातना होती की माणूस जगतो त्यावेळेस त्याला कळतं की कशा पद्धतीने ह्या छोट्या घरांनी राहतात गरमी. आणि ह्याच्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती कोविडमध्ये होती साहेब. आता कोविडपासूनच दादांनी ते आमचं दुःख पाहिलं आणि त्यांनी ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांनी खरोखर समाजसेवा केलेली या अर्थाने मी सांगू शकतो. थँक्यू सर. आज आमची 79A प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. निबंधकांच्या प्रतिनिधींनी येथे येऊनसुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्यांच्यासमोर जो आमचा कोरम उभा राहिला त्यामुळं आम्हाला सगळ्यांना एक अत्यानंद झालेला असून आमची घरे छोटी आहे. 260 स्क्वेअर फीटची घरं. ते आता सगळ्यांची मुलं मोठी होत झाली. आम्ही 2004ला 3000ला इथं राहायला आलो. आज सगळ्यांची मुलं मोठी झाली. प्रत्येकाला राहायला खूप मोठी अडचण होती. दादाने हेच पाहिलं गणपतीच्या मध्ये 2-3 वर्षापूर्वी गणपतीला घरोघरी दादा गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ते माणसांना राहायला योग्य जागा नाही आहे. त्या दिवसापासून दादांनी जे चंग बांधला की या लोकांच्यासाठी मी एक मोठं घर कशा पद्धतीने पण मिळवून देणार
आणि ते त्यांचं स्वप्न आणि आमचंही स्वप्न आज पूर्णत्वाला जातं आहे. आणि या 2-3-4 वर्षामध्ये 2030पर्यंत आम्हाला मोठं घर मिळत आणि त्या घरामध्ये आम्ही सगळे सुखाने नांदू आणि दादांना सगळेजण आम्ही आशीर्वाद देऊ अशा पद्धतीचा आज अत्यानंद झाला मला. आणि तो अत्यानंद 2030पर्यंत त्याची परमोच्च शिखर आम्ही गाठू अशी मी आमच्या सभासदांच्या तर्फे आणि दादांच्या तर्फे या सर्व सभासदांना आम्ही एक अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली त्यावर सगळ्यांचा आभार. धन्यवाद. प्रकाश मारुती चव्हाण, खजिनदार ओम साईदाम ग्रहण संस्था. धन्यवाद.